आपण बघताय माझा मिड डे आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्ट। 25 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे घेणार उपशाखा प्रमुखांचा मेळावा। मतदार याद्यांमधील घोळाच्या संदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मेळावा बोलावलाय। पूर्वी भाऊबंदकी हे नाटक गाजलं होतं, मात्र आता राज्यामध्ये मनोमिलन हे नाटक सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून कोपरखळी। भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण हे एकनाथ शिंदेंना विचारा, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाऊबंदकी आणि शिवसेना भवन या विषयावरती भाऊबंदकी मिटवायची असेल तर राज ठाकरेंकडे ठाकरे सेनेचं नेतृत्व द्या, ऐक्याचं प्रतीक बोलणाऱ्यांनी आता कृती दाखवावी, नवनाथ बन यांचं संजय राऊतांना उत्तर। महाराष्ट्रामधील मतदार याद्यांमध्ये तब्बल 1 कोटी बोगस मतदार, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा दावा। विधानसभा निवडणुकीच्या नंतर मुंबईमध्ये 4 दिवसात 6.5 लाख मतदार वाढवले असाही राऊतांचा आरोप आहे। मतदार बोगस नाही, तुमचे आरोप हे बोगस आहेत। राज ठाकरेंच्या आरोपांवरती नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। तर 1 नोव्हेंबरचा मोर्चा जनतेची माफी मागण्यासाठी काढा, संजय राऊत यांनी केलेल्या मोर्चाच्या घोषणेवरती बन यांची टीका। 96 लाख खोटे मतदार आहेत याचे पुरावे द्या, आयोग कारवाई करेल। राज ठाकरे यांनी केलेल्या बोगस मतदारांच्या आरोपांवरती मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपमधल्या वॉर्डामधून पालिका निवडणूक लढवावी आणि निवडून येऊन दाखवावं, मंत्री शंभूराज देसाई यांचे संजय राऊत यांना आव्हान। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी संभाजी महाराज सासरच्यांकडून मारले गेले, माजी मंत्री बच्चू कडू यांचं वादग्रस्त विधान। वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजे मारले गेले, कडूंचं वक्तव्य। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, बुलढाण्यामध्ये पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेमध्ये बच्चू कडूंचा संताप। तर शेतकऱ्यांच्या अधोगतीला शेतकरी कारणीभूत असल्याचाही केला आरोप। कापून काढा, तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं योग्य नाही। तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे तर तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन देखील करू शकता, मंत्री शंभूराज देसाईंचा सल्ला। बच्चू कडू सरकारच्या विरोधामध्ये उगाचच काहीतरी स्टेटमेंट करतायत, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये नेपाळ वगैरे काहीही होणार नाही, मोठं स्टेटमेंट केल्यामुळे कुणीही मोठा होत नसतो, शिरसाट यांचा कडूंना सल्ला। संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड असंवेदनशीलता, कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून फळांचा रस पाजला। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठींचं 9 दिवसांपासून उपोषण, शिरसाटांना कन्नडला जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे त्यांनी थेट उपोषणकर्त्यालाच आपल्या घरी बोलावलंय। उपोषणकर्त्याला पालकमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडायचं होतं म्हणून त्याला घरी बोलावलं, संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। तर उपोषणकर्त्यांचे वडील पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते असल्यामुळे आमची ओळख आहे, शिरसाटांचं वक्तव्य। पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याला उपोषण सोडण्यासाठी घरी बोलावणं ही शेतकऱ्यांच्या भावनांची थट्टा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी उपोषण सोडवण्यासाठी शेतकऱ्यालाच घरी बोलावलं। अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानामधून कर्ज वसुली करू नका, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व बँकांना कडक आदेश, आदेशांचं उल्लंघन केलं तर गंभीर कारवाईचा इशारा। नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 317 कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात। देहूमधील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रोहित पवार यांचं लाक्षणिक उपोषण। तुकोबांनी कर्जमाफी केली, सरकारला सुबुद्धी देण्याचं रोहित पवारांकडे साकड। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटील यांना पुन्हा एकदा आव्हान, राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा। सभासदांचा कारखाना ढापला तो त्यांना परत मिळायला पाहिजे, कारखान्यासाठी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू, पडळकरांचं वक्तव्य। रवींद्र धंगेकर यांच्याकडून मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं व्यंगचित्र सोशल मीडियावरती शेअर करण्यात आलं। पुण्यामधल्या जागा गिळणारे जाग्या मोहोळ असं म्हणत त्यांच्यावरती टीका केली गेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये युतीच्या संदर्भात पक्षातून नाराजीचा सूर। नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागामधून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याविषयी इच्छा व्यक्त।
ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला धक्का. माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामधल्या गोखले उपहारगृहामध्ये आज नाश्ता केला. यावेळेला मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. अंबरनाथमधल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिरामधील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकरांचं नाव. खासदार श्रीकांत शिंदेंची घोषणा. शनिवार वाड्यामध्ये प्रार्थना करतानाच्या व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञात महिलांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. हिंदू संघटनांनी आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी या कबरीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त वाढवला. सोलापूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले. अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांची दिवाळी सरकारनं काळी केली असा आरोप आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला हवी. 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची मागणी. सांगली शहरामध्ये अभ्यंग स्नानाच्या दिवशीच पाणीपुरवठा ठप्प झाला. खाणबाग परिसरामधील संतापलेल्या नागरिकांनी आंदोलन केलंय. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या समोर रिकाम्या बादल्या ठेवून त्यांनी ठिय्या मांडला. काही दिवसांपासून इथल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यामधील जयपूर इथे जमिनीच्या वादामधून एकावरती कोयत्यानं वार करण्यात आलाय. जयपूर गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सोमनाथ निकम हे यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याच्या चाकण इथे कॉन्क्रीटचा स्लॅब कोसळून एक मजूर स्लॅबच्या खाली अडकला. महामार्गालगत सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेजचं काम सुरू आहे. नागरिकांच्या मदतीनं या मजुराला बाहेर काढण्यात आलं. सोलापूरमध्ये जयकुमार गोरे भेटीसाठी आलेलं बघून पडक्या घरामध्ये त्यांनी लाडक्या बहिणींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळेला गोरेंनी पडलेलं घर बांधून देण्याचा शब्द दिलाय. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मदतीचं गोरेंनी वाटप केलंय. बीडच्या वडवणीमध्ये काही जणांच्या धर्मांतराचा प्रकार समोर येतोय. या प्रकरणाची पोलिसांकडून चौघांची चौकशी झाली आहे. 100 जणांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. धर्मातील महिला पुरुषांना ख्रिश्चन धर्मामध्ये येण्यासाठी पैशांचं आमिषही दाखवलं जात होतं अशी तक्रार आहे. नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये मुंडे बहीण भाऊ हे एकत्र लढण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेंबरोबरच या सगळ्या संदर्भात एकदा चर्चा झाली आहे. मात्र अंतिम चर्चा अद्यापही बाकी आहे. धनंजय मुंडेंची माहिती. जेवढा बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं. मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंचा विरोधकांवरती निशाणा. बीडच्या वडवणीमध्ये काही जणांच्या धर्मांतराचा प्रकार. या प्रकरणाची पोलिसांकडून चौघांची चौकशी. 100 जणांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात होता. बीड शहरामध्ये भर रस्त्यात तरुणांची फ्रीस्टाईल हाणामारी. आपापसामध्ये हाणामारी करून दहशत माजवण्याचा तरुणांचा प्रयत्न. तर गाडीला कट लागल्याच्या कारणावरून 2 गट आपापसामध्ये भिडले होते. बीडमधील वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर बॉसला अटक झाली असं म्हणत त्यांनी पुष्पाची ऍक्शन केलेली होती. घरफोडी प्रकरणामधील आरोपींना मदत केल्याचा त्याच्यावरती संशय आहे. जालन्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. जालना शहरामधल्या अंबड चौफुली या परिसरातली ही घटना आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी. नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी संघटनेच्या पदी सुहास कांदे. शिंदेच्या शिवसेनेने प्रथमच या पदाची निर्मिती केली असून जिल्हा प्रमुख पदापेक्षा वरिष्ठ पद असणार आहे. ओडिशा राज्यामधल्या 2 नागरिकांची अपहरणामधून सुटका. मालेगाव तालुका पोलिसांची धाडसी कारवाई. पैसे आणि गाडी लुटणारे 5 आरोपी अटकेत. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना अपहरण. नाशिकमधल्या मनमाड बाजारामध्ये झेंडूच्या फुलांच्या दरामध्ये घसरण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. दसऱ्याच्या पाठोपाठ दिवाळीमध्ये देखील झेंडूच्या फुलांना भाव मिळत नाहीये. किलोमागे 18 ते 25 रुपयांचा दर मिळतोय. शेतकऱ्यांमध्ये निराशा. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात. अतिवृष्टीनं शेती आणि पिकं उद्ध्वस्त. वर्षभरापासून साठवून ठेवलेला कांदा देखील सडतोय. बाजार समित्यांचा लिलावही आठवडाभर बंद आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाची वेळ वाढवण्यात आली. 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं राहील.
नागपूर शहरामध्ये साचलेल्या कचऱ्याच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते शिरले होते. माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कारभार सांभाळला. शिवणकर आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार राहिले होते. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामधील सर्रा वडेगाव या मार्गावरती ट्रॅक्टर आणि कारचा अपघात झालाय. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झालाय. चंद्रपूरच्या गोंडपिंपरीमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बैल आणण्यासाठी शेतामध्ये गेले असताना वाघानं हल्ला केला. वन विभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी तालुक्यामधील कास, मडुरा आणि सातोसे या गावांमध्ये ओमकार हत्तीचा धुमाकूळ. कापणीला आलेल्या भात पिकांचं हत्तीनं नुकसान केलंय तर हत्तीचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. पंतप्रधान मोदींनी गोव्याच्या किनाऱ्यावरच्या नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. तुमच्या माध्यमातून मी कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करतोय, मोदींनी व्यक्त केलं मत. तर मोदींकडून INS विक्रांतची पाहणी. जम्मू आणि काश्मीरच्या अखनूरमधल्या सीमेवरती तैनात असणाऱ्या भारतीय जवानांनी दिवाळी साजरी केली आहे. फटाके फोडले आणि मातीचे दिवे देखील लावले आहे. तमिळनाडूमध्ये दिवाळीच्या निमित्तानं थयुमनावर हे मंदिर सजलंय. तिरुचिरापल्लीच्या रॉकफोर्ट संकुलामध्ये वसलेलं श्री थयुमनावर या मंदिराला विद्युत रोषणाई. दिल्लीमधल्या इंडिया गेटवरती दिवाळीच्या निमित्तानं भव्य ड्रोन शोचं आयोजन. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या हस्ते उद्घाटन. धुळ्याच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये देखील दिवाळीचा उत्साह दिसतोय. दीपावलीच्या निमित्ताने तब्बल 3000पेक्षा अधिक दिव्यांनी या मंदिराचा परिसर उजळून निघाला. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून हनुमानगढीवरती भव्य दीपोत्सवाचं आयोजन. महाराष्ट्रामधील सर्वात उंच 111 फूट हनुमानाच्या मूर्तीच्या पवित्र ठिकाणी भव्य दीपोत्सवाचं आयोजन. गोव्यामध्ये दिवाळीला नरकासुराच्या पुतळ्याचं दहन. गोव्याच्या विविध भागामध्ये हा उत्सव नरकासूर वध म्हणून थाटामाटामध्ये साजरा करण्याची परंपरा आहे. पुतळ्याचं बांधकाम आणि दहन हे मुख्य आकर्षण. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरामध्ये काकडा सोहळा. काकडा सोहळा म्हणजे दिवाळी ते कार्तिक पौर्णिमा या काळामध्ये रोज पहाटे केला जाणारा हा एक विधी असतो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांकडून मंदिराच्या मुख्य शिखरावरती एक मोठी ज्योत म्हणजेच काकडा प्रज्वलित केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने दादरच्या फुल मार्केटमध्ये मोठी गर्दी होतीये. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं तोरणांची आणि फुलांची खरेदी सोबतच रांगोळीची खरेदी यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथल्या मुंदडा फटाक्यांच्या स्टॉलवरती मोठ्या प्रमाणावरती नागरिक गर्दी करतात. दिवसभर नागरिकांकडून फटाक्यांची खरेदी. तर दुसरीकडे धुळ्यामध्ये महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी फटाक्यांच्या स्टॉलकडे पाठ फिरवली आहे. विक्रेत्यांकडून सध्या नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त होतीये. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये दिवाळी पहाट महोत्सवाला तरुणाईची गर्दी. डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकली. उत्तर प्रदेशामधल्या बरेलीमध्ये 55,000 दिवे लावण्यात आलेत. बरेली पोलीस लाईन्समधलं दृश्य हे बघण्यासारखं होतं. सगळीकडे दिव्यांच्या रांगा आणि लखलखता प्रकाश बघायला मिळाला. बरेली पोलिसांनी 55,000 दिवे लावून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. उज्जैनच्या महाकालेश्वरच्या दरबारामध्ये देखील दिवाळीचा उत्सव. भस्म आरतीच्या दरम्यान भगवान महाकाल यांना दूध, दही, मध आणि साखर याच्याने स्नान. देवाला अन्नकूट देखील अर्पण. जोगबनी अमृत भारत एक्सप्रेसमधून एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये पेंट्रीचा कर्मचारी वापरलेले कंटेनर पुन्हा एकदा साफ करताना दिसतोय. त्यामुळे धुतल्याच्या नंतर हे कंटेनर पुन्हा एकदा वापरले जाणार आहेत का असा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशामधल्या कासगंजमध्ये पोलीस कर्मचारी बाजारामधील गर्दीमध्ये थार घेऊन शिरला. हा पोलीस दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती आहे. नोएडामधल्या गिझोर गावामध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी वृद्ध महिलेवरती पाळीव कुत्र्यानं हल्ला केला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. या हल्ल्यामध्ये ही महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे.
जम्मू काश्मीरच्या भद्रवाहमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. भद्रवाह खोऱ्यामधील उंच भागावरती सध्या बर्फाची पांढरी चादर दिसतीये. दिल्ली एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवरती निर्बंध. दिवाळीमध्ये दिल्लीची हवा विषारी बनली आहे. याच वायू प्रदूषणामुळे आता दिल्लीकरांना श्वास घेणं देखील कठीण होऊन बसलंय. गुजरातमधील सुरत्या उधना रेल्वे स्थानकावरती हजारो प्रवाशांच्या रांगा. ट्रेन पकडण्यासाठी काही किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्या. दिवाळीच्या निमित्तानं गावी जाण्यासाठी स्थानकांवरती प्रवाशांची मोठी झुंबड उडालेली आहे. मात्र यामुळे प्रवाशांचे मोठे हालही होत आहेत. दिल्लीच्या आग्रा बाजारामध्ये एका पिस्ता लाडूची किंमत ही 1500 रुपये आणि हा लाडूचा बॉक्स 50,000 रुपयांना मिळतोय. दिवाळीमध्ये मिठाई विक्रेत्यांनी लाडू, बर्फी आणि रोलवरती सोन्यानं वरख लावलाय आणि त्यामुळे आग्रा बाजारामधली ही मिठाई सध्या चर्चेत आली आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधामध्ये निदर्शनं पुन्हा एकदा तीव्र होत आहेत. लोकांनी नो किंग या घोषणेखाली निदर्शनं केली. ट्रम्प सरकारच्या धोरणांच्या विरोधामध्ये संतापही व्यक्त केला. हाँगकाँग विमानतळावरती मोठा अपघात झालाय. एमिरेट्सचं मालवाहू विमान कोसळलं आणि दुर्घटना झाली. विमान धावपट्टीवरून घसरून वाहनाला देखील धडकलं आणि या अपघातामध्ये 2 जण मृत्युमुखी पडलेत. चेन्नईमधल्या मुसळधार पावसाचा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वाधिक फटका बसतोय. सततच्या मुसळधार पावसामुळे धावपट्टी आणि टॅक्सी वे पाण्याखाली गेला. अनेक उड्डाणं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली तर काही रद्द देखील झालेली आहेत. ब्राझीलमधल्या रिबेराओ प्रेटो इथे वादळानं कहर केलाय. वादळामुळे घरांवरची छत देखील उडून गेलेली दिसतात. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा सध्या प्रशासनाकडून आढावा घेतला जातोय. चीनमधल्या हुबेई प्रांतामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे सगळीकडे सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. भूस्खलनामध्ये एका इमारतीचं देखील नुकसान झालंय. सुदैवाने या नुकसानीमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ऐतिहासिक लुव्र संग्रहालयामधील 9 ऐतिहासिक दागिन्यांची चोरी झाली आहे. चोर बास्केट लिफ्ट वापरून संग्रहालयामध्ये घुसले आणि त्यांनी अवघ्या 7 मिनिटांमध्ये हे अमूल्य दागिने चोरले आहेत. आतिषबाजीची जागतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चीनच्या ल्युयांग इथे विशेष ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं. 16,000 ड्रोन्सच्या माध्यमातून इथलं आकाश उजळून निघालं आणि या ड्रोन शोमुळे एका नव्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद देखील झालेली आहे. मेक्सिकोमध्ये झोम्बी वॉक साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक जण झोम्बींच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले. झोम्बी वॉकसाठी मेक्सिको सिटी